बच्चू कडू मुंबईकडे रवाना। बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी 7 वाजता बैठक। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांसह 41 जणांना निमंत्रण। धनदांडग्यांना कर्जमाफी देऊ नका। सरकारने कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वीच बच्चू कडू यांची सूचना। टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांना कर्जमाफी नको अशीही मागणी। बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी। अटीतटीच्या लढाईत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी होत असल्याचं वक्तव्य। मतदार याद्या 15 ऑक्टोबरपर्यंत अपडेट करू देण्याची राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती। 2 आठवड्यांपूर्वी केलेल्या विनंतीस अजून प्रतिसाद नाही। 1 नोव्हेंबरला मविया आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक, तर मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबई पिंजून काढा। भाजप नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। मतदार याद्यातील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरे आज करणार सादरीकरण। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ओढणार ताशेरे। नवी मुंबईत मतदारांच्या बोगस पत्त्यांचा आणखी एक कारनामा। मनपा आयुक्तांच्या निवासी पत्त्यावर चक्क 150 मतदारांची नोंद। मतदारांची नोंद करतानाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बनावट लेटर हेडचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। 1 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याचं खोटं पत्र। आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकानं दाखल केली तक्रार। लाडकी बहीण योजनेमुळे प्राध्यापकांची भरती रखडली। 5000 प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागाचा खोडा। राज्यात 11000 प्राध्यापकांच्या जागा सध्या रिक्त। नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 25,000 कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार। राज्य सरकार 7,410 कोटी रुपये देणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवरचे टॅरिफ 10% कमी। चीनवर आता 47% टॅरिफ। ट्रम्प एप्रिलमध्ये चीनला जाणार। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने सामने। ऑस्ट्रेलियाचा किल्ला भारत भेदणार का याची उत्कंठा। काल इंग्लंडला दणदणीत हरवत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये।